नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्या रसिक प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या दिनाचं निमित्त साधूनच सह्याद्री वाहिनी एका नवीन रूपात आपल्या समोर येणार आहे. नवीन कार्यक्रमांची शृंखलाच आपल्या भेटीला येत आहे. त्यातलीच एक मालिका म्हणजे माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या पुस्तकावर आधारित आणि विक्रम गोखले दिग्दर्शित रात्र वणव्याची दर बुधवार आणि गुरुवार दुपारी 3:30 वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याच मालिकेचं मेकिंग ऑफ तुम्ही पाहू शकणार आहात सोमवार आणि मंगळवार दुपारी 3:30 वाजता. याशिवाय आपला हा जो सखी सह्याद्री कार्यक्रम आहे याचं थेट प्रक्षेपण दुपारी 1 ते 2 म्हणजे नेहमीच्याच वेळेत आपल्याला पाहायला मिळेल. पण त्याचं पुन्हा प्रक्षेपण त्याच दिवशी रात्री 11:30 ते 12:30 या वेळेत आपण पाहू शकणार आहात. तेव्हा पाहायला विसरू नका फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. वळूया आजच्या चर्चेकडे. एकमेकांसोबत एकाच फिजिकल स्पेसमध्ये वेळ घालवणं, मग ते इच्छेने असू देत किंवा नाईलाजाने, एकमेकांसोबत कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलं जाणं म्हणजे सहजीवन. खरं तर एकमेकांसोबत आनंदाने जीवन जगणं, एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावणं म्हणजे सुद्धा सहजीवन, नाही का? खरं तर सहजीवनाची अशी काही व्याख्या करता येणार नाही किंवा ते गणिती पद्धतीने मांडता येणार नाही. पण काही ठराविक ठोकताळे हे ठरलेलेच असतात. जसं की प्रेम जास्त असेल तर भांडणं कमी, समजूतदारपणा असेल तर क्लेश कमी, आदर असेल तर चिडचिड कमी. नातं जपण्यासाठी आणि ते फुलण्यासाठी या सगळ्या गोष्टींची किती आवश्यकता आहे हे आपण मागच्या 3 भागांमधून जाणून घेतलेलंच आहे. पण कधीतरी असं होतं की नवरा बायकोंच्या सहजीवनामध्ये समस्या निर्माण व्हायला लागतात आणि मग याचा मात्र वेळीच गांभीर्याने विचार करायला हवा. कारण या समस्या जर वेळेवर सोडवल्या गेल्या नाहीत तर मात्र त्याचा परिणाम नवरा बायको विभक्त होण्यामध्ये होतो. हे सगळं कसं काय टाळता येऊ शकतं? टाळता येऊ शकण्यापेक्षा सुद्धा निरोगी पद्धतीने उभयपक्षी त्रास होणार नाही असं कसं हाताळता येऊ शकेल? यावर काय काय परिणाम होऊ शकतो हे सगळं आजच्या भागात जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे विवाह समुपदेशन अंतर्गत वैवाहिक जीवनातील बेबनाव. आणि आजही आपल्यासोबत आहेत वंदना कुलकर्णी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. मॅडम बद्दल तुम्ही सगळे जाणता आहातच. पुन्हा एकदा ओळख करून देते की गेली 15 वर्ष त्या समुपदेशन या क्षेत्रात कार्य करत आहेत आणि वैवाहिक आणि कौटुंबिक समुपदेशन यातल्या त्या विशेष तज्ज्ञ आहेत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहून घेऊया. 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा STD कोड फिरवायला विसरू नका. नेहमीची विनंती वजा सूचना की प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा म्हणजे आपला आवाज आमच्यापर्यंत अतिशय व्यवस्थित पोहोचू शकेल. विषय तुम्हाला कळलेला आहेच, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके आणि सलग प्रश्न विचारा म्हणजे आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन घेता येईल आणि विषय उत्तरोत्तर खुलत जाईल. करूया आजच्या चर्चेला सुरुवात. विषय आहे वैवाहिक जीवनातील बेबनाव आणि आपल्यासोबत आहेत वंदना कुलकर्णी मॅडम. मॅडम, लग्न हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे आपल्या आयुष्यातला. पण नवरा बायकोंच्या सहजीवनामध्ये एक स्टेप अशी येते की नाही, आता तडजोड करणं शक्य नाहीये. मग ते विभक्त होण्यापर्यंतच त्यांची ती केस गेलेली असते. अशा वेळेला तुम्ही समुपदेशनाद्वारे काय मार्गदर्शन कराल? पहिली तर ही गोष्ट अशी आहे की नातेसंबंध म्हटली की ते अनेक प्रकारचे असतात आणि ते विस्कटताना आपण एरवी पण बघतो. म्हणजे मित्र मैत्रिणींचं नातं विस्कटू शकतं, 2 मित्रांचं विस्कटू शकतं. नात्यामध्येही आपण बघतो की कौटुंबिक नाती काही ना काही कारणाने विस्कटतात. तसंच हे नवरा बायकोचं नातं आहे. तर ह्याच्यामध्ये प्रयत्न करूनही जेव्हा ते सांधलं जात नाही असं वाटतं तेव्हा त्या विस्कटण्याच्या ह्याच्यापर्यंत ते येतं. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला समस्यांचं निराकरण जे व्हायला पाहिजे ते अनेक कारणांनी होऊ शकत नाही. मुळामध्ये कसं होतं की जेव्हा ह्या समस्या दोघांच्या पुरत्या मर्यादित राहत नाहीत आणि त्या समस्या ज्या खेपेला इतर बाहेर जायला लागतात, 2 माणसांच्या मधून बाहेर जायला लागतात, त्यावेळेला सर्वात प्रथम असं होतं की बैठक हा जो प्रकार आहे आपल्याकडे त्याची सुरुवात होते की नातेवाईक मंडळी, जे कुटुंबामधले जे ज्येष्ठ मंडळी असतात, अनुभवी मंडळी असतात, थिंक टँक्स ज्याला आपण म्हणतो, तर अशा लोकांची बैठक बसते आणि बैठकीतून याच्यावर काहीतरी मार्ग काढता येईल का असे बरेच प्रयत्न होतात.
परंतु त्याच्यामध्ये होतं काय की शेवटी ह्याच्यामध्ये असं अगदी स्वतःला अलिप्त ठेवणं हे खूप कठीण असतं आणि बरेच वेळेला हे करा ते टाळा अशा पद्धतीचे सल्ले दिले जातात आणि अशा पद्धतीच्या सल्ल्यांमधून जर मार्ग निघायचा तर तो ह्यापूर्वीच खरं तर निघू शकलेला असतो, परंतु अशा कुठलाही सल्ला काही ऐकण्याच्या पलीकडे हे सगळं गेलेलं असतं। दोन माणसांच्या किंवा मनामध्ये एकमेकांच्या बद्दलची खूप अशी कटुता निर्माण झालेली असते। काही वेळेला एखाद्या व्यक्तीच्या मनात दुसऱ्या व्यक्तीच्या बद्दलचे अतिशय टोकाच्या अशा भावना तयार झालेल्या असतात आणि कुठल्याही प्रकारे आता हे नातं सांधता येईल याच्या शक्यता कमी व्हायला लागलेल्या असतात। बैठक करणे किंवा आपल्यात प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे ह्याच्यामुळे बऱ्याच वेळेला योग्य वेळेला मदत घेतली जात नाही। एखाद्या आजारासारखं आहे की एखाद्या आजाराला जर योग्य वेळी मदत घेतली गेली, त्याचं डायग्नोसिस योग्य वेळेला झालं तर त्याच्यावरची ट्रीटमेंट व्यवस्थित होऊ शकते, परंतु बऱ्याच वेळेला कालहरण जर झालं तर किंवा डायग्नोसिस नेमक्या पद्धतीने तसं झालं नाही तर जसा तो आजार वाढत जातो आणि विकोपाला जातो तसं काहीसं ह्याच्यामध्ये आपल्याला वैवाहिक नात्यामध्ये होताना दिसतं आणि शेवटी मग माणसं आता एकत्र राहणं शक्य नाही आणि त्याच्यात अनेक प्रकारच्या समस्या ज्याच्याबद्दल आपण बोललो आहोत ते वैवाहिक समस्यांच्या बद्दल, त्या कौटुंबिक असू शकतात, आर्थिक असू शकतात, इतर बऱ्याच कुठल्या असू शकतात, पण आता नाही म्हणजे ह्या समस्या सुटत नाहीयेत आणि आता विभक्त होण्याशिवाय काही पर्याय दिसत नाहीये, अशा ह्याच्यापर्यंत ती साधारण केस येऊन थांबते। पण आता तुम्ही जसं म्हणालात की नातेवाईकांच्या बैठकी घेतल्या जातात किंवा मग असं होतं की नातेवाईक फक्त सल्ला देतात पण मूळ नवरा बायकोमधला वाद राहतो बाजूला आणि मग त्याच्यातच वर्ष निघून जातात आणि त्यामुळे होणारा त्रास किंवा मानसिक जो ताण आहे तो वाढतच जातो। पण काही घरांमध्ये असंही असतं की घरातले वाद बाहेर जाता कामा नयेत आणि मग घरातल्या घरात सुद्धा तो सामंजस्याने सोडवले जात नाहीतच आणि यात सुद्धा बरीच वर्ष निघून जातात आणि एकमेकांमधला राग जो आहे एकमेकांबद्दल किंवा तुम्ही जसं म्हणालात की एकमेकांबद्दलच्या टोकाच्या भावना त्या वाढतच जातात। मग अशा वेळेला काय करायचं? हो म्हणजे बरोबर आहे की बाहेर नेण्यामध्ये त्यांना असं वाटतं की हे कमीपणा घेण्यासारखं आहे की आपण घरामध्ये हा आपला वैवाहिक प्रश्न हा अतिशय पर्सनल वैयक्तिक असा प्रश्न आहे, खाजगी असा प्रश्न आहे आणि तो बाहेर नेणं म्हणजे आपल्याला आपल्या पातळीवर तो सोडवता आला नाही, आपल्याला आपल्या कौटुंबिक पातळीवर तो सोडवता आला नाही आणि आपल्याला जे जमत नाहीये समजत नाहीये ते बाहेरची व्यक्ती म्हणजे उदाहरणार्थ समुपदेशक बाहेरची व्यक्ती त्याच्याबद्दल काय सांगणार आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट वैवाहिक जीवनामध्ये अशी असते की वैवाहिक नातं हे असं आहे ना की ते सगळं त्या नात्यात नेमकं काय घडतं किंवा बंद दरवाजांच्या मागे वैवाहिक नात्यात काय घडतं हे नेहमी सांगता येण्यासारखं असतंच असं नाही। ते कळत असलं तरी ते शब्दबद्ध करता येतं असंही नाही। तो एक वैवाहिक समस्या जेव्हा वेळेवर सुटत नाही तेव्हा तो एक मोठा समस्येचा हत्ती होऊन बसतो आणि त्या हत्तीचा सारखं की प्रत्येकाला समस्येचा काहीच भाग कळतो। कोणाला हत्तीची शेपूट दिसते, कोणाला हत्तीचे कान दिसतात, कोणाला हत्तीची फक्त सोंड दिसते, कोणाला हत्तीचे पाय दिसतात, मधलं शरीर पहिला दिसतं आणि प्रत्येकाला जे दिसतं ते त्याच्याबद्दल सांगितलं जातं। त्या माणसाचं परत त्याच्यामध्ये त्या माणसाचा पर्स्पेक्टिव्ह म्हणजे त्या माणसाचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन येतो। इच्छा सगळ्यांची चांगलीच असते की हे होऊ नये, हे प्रश्न सुटावेत, करताना माणसं चांगल्याच इच्छेने मदत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु समस्याच मी आता म्हटल्याप्रमाणे हत्तीसारखी इतकी मोठी होऊन बसलेली असते की तो सगळाच्या सगळा हत्ती दिसणं किंवा तो सांगता येणं हे जवळपास अशक्य असतं। मुळात नवरा बायकोंनी सामंजस्याने जर ते सोडवलं तर नक्कीच ह्याची काही गरज पडणार नाही आणि तेच कमी असतं म्हणून मला वाटतं समुपदेशकाकडे जाणं जास्त फायदेशीर ठरू शकतं। आपण आणखीन बोलूया, आपण कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया। सूर्यकांत चव्हाण बोलतायत इंदापूरहून। नमस्कार, बोला। मॅडम बोला। प्रथमतः मॅडम आपल्या सखी सह्याद्रीमध्ये आपलं इंदापूर वासियाकडून शुभेच्छा। धन्यवाद। हॅलो, हा आपला प्रश्न विचारा। हा दुसरं म्हणजे प्रश्न असा आहे की दोन पती पत्नी ज्यावेळेस एखादी शासकीय संधी मिळवण्यासाठी घटस्फोट घेतात आणि नंतर मग ते फायदा घेतल्यानंतर एकत्र येत नाहीत, तर त्यासाठी थोडस सोल्युशन दिलं तर खूप बरं होईल। आणि प्रश्न आमचा ऐकून घेतल्याबद्दल दूरदर्शनचा अगदी मनापासून आभार आहे। धन्यवाद सर। नवरा बायको शासकीय संधी मिळवण्यासाठी म्हणून विभक्त होतात आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ते एकत्र येत नाहीत। तो जो काही फायदा त्यांना हवा असतो तो फायदा मिळाल्यानंतर मग एकत्र येत नाहीत, अशा वेळेला नक्की काय सल्ला देणार समुपदेशनाद्वारे?
हा खूपच वैयक्तिक स्वरूपाचा प्रश्न आहे आणि म्हणजे घटस्फोटाचं हेही एक कारण असू शकतं. हे तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने कळलं. तर ह्याच्याकडे नातेसंबंधांच्याकडे ज्या पद्धतीने बघायला जायला पाहिजे, शेवटी दोन माणसं आहेत आणि त्यांचं मन आहे, तर त्याच्याकडे तसं न बघता कुठल्या तरी वेगळ्याच पद्धतीचा फायदा घेण्यासाठी जर नातेसंबंधांच्याकडे बघितलं गेलं तर जर हे नातं समजा टिकलंही असतं तरी पुढे जाऊन ह्या नात्यामध्ये सशक्तते किती राहिलं असतं, ते निकोप किती राहिलं असतं, याबद्दलच्या शंका उपस्थित होता. कारण नात्याकडेच कुठला तरी फायदा घेण्यासाठी बघितलं गेलेलं आहे, नात्याकडे नातं म्हणून बघितलं गेलेलं नाही. दोन माणसांचं मन किंवा दोन माणसांच्याकडे सन्मानपूर्वक बघणं अशाही पद्धतीने बघितलं गेलं नाहीये. तर उद्देश अगदी स्पष्ट आहे की नात्याचा म्हणजे पूर्वीच्या काळी असं खूप होतं की ग्रीन कार्ड मिळण्यासाठी तिकडच्या देशातल्या व्यक्तीशी लग्न करणं, अशा पण काही केसेस होत्या. त्याचीच मला तुमचा प्रश्न आल्यानंतर आठवण झाली आणि मग ते ग्रीन कार्ड किंवा त्या देशाची सिटिझनशिप पडद्यामध्ये पडली की मग डायव्हर्स घ्यायचा, असंच स्वरूपाचे आम्ही काही ऐकलेल्या केसेस होत्या. तर त्याचीच मला आठवण झाली. तर ह्याच्यामध्ये वैवाहिक नातं कुठे न दिसता एकमेकांच्याकडनं एकमेकांचा फायदा किंवा दुसऱ्या कुठल्या तरीचा गोष्टीचा फायदा लग्नानिमित्ताने घेण्याचे हे दिसतंय. तर या नातेसंबंधांविषयीच मुळामध्ये साशंकता निर्माण होते. स्वार्थासाठी नातं जपणं केव्हाही वाईटच आणि त्या नात्याला आपण सशक्त नातं म्हणूच शकत नाही, नाही का? आता तुम्ही मगाशी म्हणालात की ह्या सगळ्यामध्ये समुपदेशकाची एक जी भूमिका असते ती दिशादर्शकाची असते. पण मग अशा जेव्हा नवरा बायको विभक्त होण्याच्या पायरीवर येऊन आलेले आहेत आणि आता त्यांच्याकडे तडजोड शक्य नाहीये, नातेवाईकांच्या सुद्धा बैठकी घेतल्यात, त्याच्यातही बरीच वर्ष निघून गेली आहेत, एकमेकांबद्दलचा राग वाढतोच आहे आणि अशा वेळेला जेव्हा नवरा बायको समुपदेशकाकडे येतो तेव्हा नक्की फायदा होऊ शकतो का? समुपदेशकाच्याकडे कुठल्या वेळेला नेमकी माणसं येतात हे फार महत्वाचं आहे. जर योग्य वेळी आणि खुल्या मनाने, हे पण खूप महत्वाचं आहे, नुसतं योग्य वेळेला येऊन सुद्धा नाही, माणसं तिथे खुल्या मनाने आली पाहिजे. तशी जर ती माणसं आली तर फायदा होण्याच्या शक्यता खूप जास्त असतात. समुपदेशकाकडे माणसं जेव्हा येतात तेव्हा ती एकमेकांच्या बद्दल तक्रारी करण्याच्याच मनस्थितीमध्ये असतात, ज्याला आम्ही ब्लेम गेम म्हणतो. आणि समुपदेशकाचं काम दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर हे नसतं की ह्यांची ही तक्रार आहे तर तुम्ही तुमच्यामध्ये हा बदल करा किंवा त्यांची ही तक्रार आहे तर तुम्ही तुमच्यामध्ये हा बदल करा, हे नसतं. तर ह्या जर सगळ्या तक्रारी आहेत तर ह्या तक्रारींच्याकडे मी कुठल्या दृष्टीने बघणार? जसा दोन माणसं आहेत त्यांच्यामध्ये गुणदोष दोन्ही आहेत, ही समस्या निर्माण होण्यामध्ये दोघांच्याही कडनं काही चुका झालेल्या आहेत, पण दोघांनी त्या नातेसंबंधासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या पण असणार आहेत. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा मी दुसऱ्याला दोष देतो तेव्हा त्यातला काहीतरी दोष माझ्याकडे पण जातो का? कारण कुठल्याही नात्यातली बेबनाव जेव्हा होतात तेव्हा टाळी कधी एका हाताने वाजत नसते, दोन्ही हाताने टाळी वाजत असते. आता ती टाळीसाठी किती कोणी हात जास्त कमी पुढे आणला हे काही ह्याचं मोजमाप नात्यांमध्ये नसतं. नात्याला काही असं तुम्हाला 2+2 म्हणजे 4 असं लॉजिक नाही लावता येत. त्यामुळे आपल्याला हेच समजून घ्यायचं असतं की त्याचं प्रमाण काय आहे असा विचार न करता माझ्या बाजूनी पण काही चुका झालेल्या असू शकतात का, त्या चुकांच्याकडे मी कधी उघड्या डोळ्यांनी बघितलं का, त्यासाठी त्या चुका दुरुस्त करण्यासाठी मी काय प्रयत्न केले. त्यामुळे समुपदेशनामध्ये स्वबदलावर सगळ्यात जास्त भर असतो की समोरच्या माणसाची ऍक्शन काही आली तरी माझी रिॲक्शन कशी असेल, किंवा आपल्या इतक्या वर्षांच्या अनुभवाने आपल्याला लक्षात आले की मी जर अशा पद्धतीची कृती केली तर समोरून अशी प्रतिक्रिया येते. तर जर ती प्रतिक्रिया निकोप नसेल तर माझीच क्रिया किंवा माझ्याच बाजूनी जे पहिलं सुरू करायचं ते मी बदलू शकते का किंवा बदलू शकतो का? मी जर माझ्यामध्ये हे वर्तनामध्ये बदल केले, मी स्वतःला निकोप ठेवण्याचा प्रयत्न केला, माझं मन मी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, नकारात्मक भावनांच्या जागी मी माझ्यामध्ये सकारात्मक भावना कशा राहतील, समोरच्या माणसाचे फक्त दोष न बघता त्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी पण मला कशा बघता येतील, आणि मग ते माझ्यातले दोष कमी करणं, दुसऱ्या माणसाची चांगली बाजू बघणं आणि समुपदेशक जे वर्तनामध्ये बदल करायला सांगतोय ते खुल्या मनाने बघणं, हे जर केलं तर नक्की उपयोग होऊ शकतो. अशा खूप सक्सेस स्टोरीज आहेत. थोडक्यात आत्मपरीक्षण करणं केव्हाही चांगलं आणि तेच काम मला वाटतं समुपदेशक करत असतात. तुमच्याकडून आणखीन उदाहरणाद्वारे हे जास्त उलगडून बघायचंय आम्हाला. पण पुढला फोन आलेला आहे. मंजुळा शेणॉय बोलतायत बेळगावहून. नमस्कार, बोला. नमस्कार दोघींनाही. आणि मला असं विचारायचं आहे की मॅडम, आपण जेव्हा समुपदेशन करता तेव्हा तडजोड या बाबतीत
कशा प्रकारे तुम्ही समजवता हे सांगा. यासाठी की जेव्हा भांडणं होतात तेव्हा घरातली माणसं अर्थातच नवऱ्याच्या बाजूनी सांभाळून घेतात आणि मुलीला सांगितलं जातं की तू जरा समजुतीने घे, पडती बाजू घे, मुलाच्या बाजूनी बघ, तुला बाळ आहे ना, ते मग असं सांगितलं जातं. म्हणजे त्यासाठी तिने किती प्रमाणात खाली उतरावं किंवा तडजोड ह्या शब्दाचं तुम्ही कशा प्रकारे आम्हाला समुपदेशन करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तडजोड या विषयावर आपण चर्चा केलेलीच आहे, पण जेव्हा नातेवाईकांच्या सल्ल्याचा विषय येतो तेव्हा मुलाकडची म्हणजे मुलाची बाजू घेतली जाते आणि मुलीला प्रत्येक वेळेला तडजोड करायला सांगितली जाते. तर अशा वेळेला तुम्ही समुपदेशनाद्वारे काय सल्ला द्याल? दोन गोष्टी मला इथे आठवल्या त्यांचा प्रश्न विचारताना. पहिली गोष्ट म्हणजे मॅडम असं आहे की आपण पूर्वी बोललेलो आहोत की नातं दोघांचं असल्यामुळे तडजोड ही उभयपक्षी असणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये वधू श्रेष्ठ किंवा वर श्रेष्ठ असं वर खाली काही न करता दोन माणसं आहेत आणि त्या दोन माणसांचं ते नातं आहे. ते नातं दोघांनाही मिळून जपायचं आहे. दोघांनी मिळून ते नातं जपलं तर त्या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबाला सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे तडजोड ही उभयपक्षी असावी हे आपण पूर्वी बोललेलो. दुसरं असं आहे की तडजोड कुठल्या स्वरूपाची, म्हणजे काही केसेसमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हिंसाचार असतो, मारहाण झालेली चालू असते, व्यसन अगदी हाताबाहेर गेलेली असतात. अशा जेव्हा केसेस येतात किंवा बाहेरख्यालीपणा असतो किंवा पैशांचे गैरव्यवहार असतात, अशा पद्धतीने जेव्हा दोघांच्या मधल्या एकाला दुसऱ्याचा अतिशय त्रास होत असतो, ती घुसमट असेल, मानसिक क्रौर्य असेल, शारीरिक क्रौर्य असेल, की जिथे एक माणूस म्हणून सन्मानाने जगताच येत नसतं, सतत मनावर ताण असतो की पुढच्या क्षणाला काय होणार आहे. मग त्याचा शरीरावर, मनावर, सगळ्यावर परिणाम व्हायला लागतो. कौटुंबिक वातावरण सगळं ढवळून निघतं. अर्थातच मुलांवर आणि आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होतो. अशा वेळेला एकतर्फी तडजोड शक्य आहे का आणि याच्यातनं काही हाती लागणार आहे का? कारण आपल्याला काही नुसतं नातं टिकवायचं नाहीये, तर वैवाहिक नातं हे फार मोठं 50 वर्षांचं नातं आहे. ते खूप आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारं नातं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा असं लक्षात येतं की हे नुसतंच टिकवून ठेवायचं नाहीये, हे निकोप होणार आहे का, निकोप होण्याच्या शक्यता असतील तर उभयपक्षी तडजोड होऊन त्याच्यातनं मार्ग निघाला तर तो दोघांच्यासाठी पण सर्व दृष्टीने अर्थपूर्ण बसू शकतो. बाजूंना कमीत कमी त्रास होऊन दोन्हीकडनं जेव्हा तडजोड होईल तेव्हाच मला वाटतं वैवाहिक नातं सशक्त व्हायला जास्त मदत होईल. आपण आणखीन चर्चा करणार आहोत. कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती. मेकिंग ऑफ सिरियल रात्र वणव्याची. नसे आग कोठे तरी रात्र पेटे, नसे आग कोठे तरी रात्र पेटे, ही रात्र वैराची, ही रात्र वणव्याची, ओ रात्र वैराची, ही रात्र वणव्याची, ओ वणवा कसा कुठे पेटला हा, जळले कुणी जाळले तो कुणा, ही रात्र वैराची. मेकिंग ऑफ सिरियल रात्र वणव्याची प्रसारण 26 जानेवारी आणि 27 जानेवारी दुपारी 3:30 वाजता. पुनः प्रसारण याच दिवशी रात्री 8:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. वैवाहिक जीवनातील बेबनाव या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आहेत वंदना कुलकर्णी. एक फोन आलेला आहे. भारत वावळ बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार, बोला. हॅलो. हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे सखी सह्याद्रीचे प्रक्षेपण करणारा सर्व स्टाफ आहे त्यांना पण प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही पती पत्नीमध्ये त्यांचा संबंध, चांगली वागणूक, चांगला समजूतपणा, एकमेकांच्या समस्या सामान्य सोडवण्याचा क्षमता असताना देखील घरातील काही कुटुंबातील व्यक्ती म्हणजे सासू सासरे, नणंद किंवा दीर यांचा त्यांना नकारात्मक दृष्टिकोन असतो, त्यांचा मत्सर करतात आणि यामुळे पती पत्नीमध्ये निष्कारण वादविवाद निर्माण होतात आणि पुढे जाऊन त्यांना विभक्त होण्याची पाळी पण येते. तर यावेळी आपल्या चांगल्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. धन्यवाद सर.
वैवाहिक जीवनातील समस्या निर्माण होण्यासाठी पती पत्नीमधलं नातं चांगलं असतं, पण नातेवाईक कधीतरी जबाबदार असू शकतात त्यांच्यामध्ये समस्या निर्माण व्हायला किंवा भांडण निर्माण व्हायला. तर अशा वेळेला काय सल्ला द्याल तुम्ही? पती पत्नीमधलं नातं चांगलं असतं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते सशक्त असतं, हे महत्वाची गोष्ट आहे. आणि तसं जर असेल तर याचा अर्थच असा आहे की दोघांनी एकमेकांच्या मागे ठामपणाने उभं राहणं. आता कौटुंबिक समस्या निर्माण होतात कारण त्यांची ह्या नात्याकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात, त्यासाठी त्यांची स्वतःची काही कारणं पण असू शकतात आणि त्याच्यातून हे होतं. पण पती पत्नी जर एकमेकांवर खुश आहेत, त्यांनी एकमेकांना समजून घेतलेलं आहे, त्यांनी एकमेकांना सांभाळून चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे, ते त्यांचं नातं व्यवस्थित पद्धतीने जपतायत, त्यांच्यामध्ये कुठल्याही छोट्या मोठ्या समस्या आल्या तरी त्यांच्या पातळीवर ते सोडवतायत, तर अशा वेळेला त्यांनी आपल्या वैवाहिक नात्याच्या भोवती एक चांगली तटबंदी निर्माण केली पाहिजे की ज्या वेळेला बाहेरून गोळ्या येत आहेत, ओके, तर त्या तटबंदीला अडून त्या खाली पडून गेल्या पाहिजेत. म्हणजे गोळ्या मारणाऱ्या माणसाला असं वाटतं की काही याचा उपयोग होत नाहीये, तर कोण ह्याच्यासाठी एनर्जी वाया घालवेल. तर अशा वेळेला आपला परस्पर विश्वास, परस्परांची बद्दलची खात्री, बऱ्याच वेळेला आम्हाला हेच दिसतं की माणसं हलक्या कानाची असतात. मी आता तुम्हाला तोच प्रश्न विचारणार होते की दुसऱ्या माणसांवर चटकन विश्वास ठेवायचा आणि स्वतःच्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही, आणि हा एक खूप महत्वाचा मुद्दा ठरतो समस्या निर्माण व्हायला. अगदी बरोबर आहे. खूप वेळेला असं दिसतं की आपल्या व्यक्तीची बाजू पूर्ण ऐकूनच घेतली गेलेली नसते, एकमेकांना नीट समजूनच घेतलेलं नसतं आणि कुठल्या तरी माणसाच्या काहीतरी सांगण्यावरनं किंवा अर्धवट माहिती मिळण्यावरनं माणसं स्वतःचे गैरसमज करून घेतात आणि काही वेळांनी म्हणजे तेच सत्य बनल्यासारखं बनतं. म्हणजे खरं तसं काही नसतं, पण त्या माणसाच्या मनामध्ये तो आभास असारखं तयार होतो आणि तेच त्याला सत्य वाटायला लागतं. ओके, आमच्या भाषेमध्ये त्याला डिल्युजन असं म्हणतात. आणि कोणी काही सांगायचा प्रयत्न केला तरी ते व्यक्तीला पटतच नाही. म्हणजे दोरी वळवळतीये तर तो साप आहे, अरे बाबा हातात दोरी देऊन जरी सांगितलं की अरे ही दोरी आहे, साप नाहीये, नाही तुम्ही काय मला सांगताय, हा सापच आहे, असंच जर माणूस म्हणायला लागला, इतका त्याचा त्या अर्धवट कळलेल्या किंवा अपुऱ्या कळलेल्या किंवा खऱ्या नसलेल्या माहितीवर विश्वास बसतो आणि त्याच्यातून मग नात्यामध्ये प्रश्न निर्माण होतात. मग ते कुटुंब असेल किंवा आजूबाजूची कोणीही माणसं असू शकतात. दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे दुटप्पीपणा खूप असतो. म्हणजे तुम्हाला मी एक केस सांगते की त्या केसमध्ये ते बहीण भाऊ दोघं जण होते आणि त्या बहिणीचा काही कारणाने घटस्फोट झाला होता आणि ती माहेरी परत आली होती. आता पुढे असं झालं की अगदी तुम्ही जे सांगितलं तसं की कौटुंबिक कारणांमुळे या नवरा बायकोंच्या मध्ये सुद्धा बेबनाव व्हायला लागला. त्या दोघांच्या मधलं नातं ते पहिले 1.5 वर्ष लांबच कुठेतरी दुसऱ्या देशामध्ये राहत होते आणि तिथे त्यांच्या दोघांमध्ये खूप छान नातं तयार झालं होतं. त्या 1.5 वर्षामध्ये तर काहीच प्रश्न आला नव्हता. नंतर ते परदेशातून घरी आले आणि ते एकत्र कुटुंब होतं आणि आल्यानंतर जे काही कौटुंबिक पातळीवरती घडलं त्याच्यानंतर आता जे वर्णन केलं तसंच ते झालं आणि त्या दोघांच्या मध्ये तो बेबनाव त्याच्यातून निर्माण झाला. तो निर्माण झाल्यानंतर तो इतका विकोपाला गेला की ते नातं एकत्र ठेवणं शक्य होईना आणि ज्यावेळेस मग ती मुलगी बऱ्याच गोष्टी मध्ये घडल्या आणि ती मुलगी माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर खूप प्रयत्न झाले ते सगळं मिटवण्याचं, पण ते काही होईना. त्याच्यानंतर जेव्हा की आता इतका एकमेकांना त्रास देऊन असं राहण्यापेक्षा आपण घटस्फोटाचा मार्ग स्वीकारूयात का, असा जेव्हा विषय निघाला तेव्हा घरातले लोक म्हणाले की नाही आम्ही अजिबात घटस्फोट देणार नाही. म्हणजे त्यांची मुलगी घटस्फोट घेऊन घरामध्ये आलेली होती, परंतु आपल्या सुनेला घटस्फोट द्यायला मात्र ते अजिबात तयार नव्हते. आम्ही म्हणतो तसंच तिने वागायला पाहिजे, राहायला पाहिजे, अशा पद्धतीचा आग्रह धरला गेला. तर हा दुटप्पीपणा आम्ही खूप वेळेला अनुभवतो किंवा असंही उदाहरण आमच्याकडे आलेलं आहे की जिथे त्या मुलाचे काही बाहेर खाली संबंध होते आणि ते अगदी रंगेहात ती व्यक्ती पकडली गेलेली होती आणि ज्या वेळेला त्या मुलाच्या आईपर्यंत हे पोचलं तेव्हा आई म्हणाली की बाहेरच संबंध ठेवतोय ना, घरात किंवा घराच्या शेजारी तर पाहिलं नाही ना आणून ठेवलंय आणि तुझे वैवाहिक जीवनातल्या सगळ्या गरजा तो पूर्ण करतोय ना, मग हे काय घटस्फोटाचं कारण होऊ शकतं का. अशा पद्धतीच्या जेव्हा केसेस येतात ना त्यावेळेला असं वाटतं की अरे म्हणजे आपलं ते बाब्या असं तर नाही होऊ शकत ना. त्यामुळे महत्वाचं काय आहे, निकोप वैवाहिक नातं आणि आपला मुलगा, आपली सून, आपली मुलगी, आपला जावई यांना आनंदात बघणं, वैवाहिक नातं त्यांचं सशक्त बघणं हे महत्वाचं आहे का अशा पद्धतीने वागणं महत्वाचं आहे, ह्याचा मला असं वाटतं विचार करायला हवा. आपण म्हटलं होतं की आमचं तुमचं करण्यापेक्षा आपलं म्हणणं नातं सशक्त करण्यासाठी जास्त उपयोगाला येईल. पुढचा फोन आलेला आहे, सुरेखा दरवडे बोलतायत पुण्याहून. नमस्कार, बोला.
हॅलो हॅलो. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आमची पाहुण्याची मुलगी आहे, नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुका आहे आमचा. तर होल्यांची मुलगी आळेकरांना दिलेली सिल्लीटिरस गावात आणि 7 वर्षापासून तिला एक मुलगा पण आहे. 7 वर्षापासून फक्त किरकोळ कारणावरून ती माहेरी आहे. आणि जी मधली माणसं आहेत ना जवळची म्हणजे मुलीच्या इकडची, त्यांनी तिच्या पतीला म्हणजे मारहाण केली थोडीशी. त्याच्यामुळे तिकडच्या लोकांना पण त्यांचा राग आला तर ते तिला नांदवायला नेतच नाही. आणि श्रीगोंद्याच्या कोर्टात त्यांची केस पण चालू आहे. पोटगीसाठी पण म्हणजे काय बरंच त्यांचं हे झालेलं आहे. तर तिची अशी इच्छा आहे की तिला नांदायला जायचंय. आणि ते मुलाकडचे आहेत ना ते पण म्हणजे आई वडील पण चांगले आहेत मुलाचे, मुलगा पण चांगला आहे. पण हे फक्त मधल्या व्यक्तींच्या मुलं दुरावा निर्माण झालाय त्यांच्यात भरपूर. 5-5.5 वर्षाचा मुलगा पण आहे तिचा खूप छान. तर ते एकत्र येण्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता का? धन्यवाद मॅडम. वैयक्तिक पातळीवरची त्यांची समस्या आहे की काही ठराविक कारणामुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालाय नात्यामध्ये. दोन्ही पक्षांना एकत्र यायचंय म्हणजे नवऱ्यालाही एकत्र यायचंय आणि बायकोलाही एकत्र यायचंय. आधी त्यांना लहान मुलगा सुद्धा आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय सल्ला देणार? आता तू म्हणालीस त्याप्रमाणे ही खूप वैयक्तिक स्वरूपाची केस आहे आणि ही 7 वर्ष ही समस्या चाललेली आहे. त्यामुळे पहिला प्रश्न तर असा निर्माण होतो की एखादी व्यक्ती इतक्या टोकाची समस्या एखाद्या वैवाहिक जीवनामध्ये निर्माण करू शकते का, आणि ती करत असताना बाकीची सगळी मंडळी काय करत होती. कारण तुमच्या बोलण्यात असं येतंय की 2 कुटुंब तयार आहेत एकमेकांना स्वीकारायला, नवरा बायको तयार आहेत. मग जर स्वीकारायला तयार आहेत तर ही जी कुठल्या तरी व्यक्तीकडनं जे काहीतरी कळलेलं आहे त्याचा एकतर शहानिशा करणं किंवा त्याला किती महत्व द्यायचं. शेवटी 2 कुटुंबांना एकत्र येण्यात आणि नवरा बायकोंना एकत्र येण्यात आनंद असेल तर ही गोष्ट सहज आपल्याला बाजूला टाकून पुढे जाण्याचा आपल्याला मार्ग ह्याच्यामध्ये बघता येतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ही न्यायप्रविष्ट जेव्हा एखादी केस होते त्यावेळेला समुपदेशकाच्या ती परिघाच्या बाहेर जाते. आणि मग न्याय म्हणजे कोर्टामध्ये पण त्यांचे समुपदेशक असतात आणि मग ते तिथे अशा पद्धतीच्या केसची जास्त योग्य पद्धतीने हाताळणी करू शकतात. या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे मुलांचा. म्हणजे फक्त मुलांसाठी म्हणून सुद्धा नवरा बायको एकत्र राहतात पण मुलांसमोर मग त्यांचे वाद निर्माण होतात ज्याने त्या मुलांच्या मनात एक घृणा निर्माण होते आई वडिलांबद्दल. किंवा असंही होऊ शकतं की मुलांसाठी म्हणजे वेगळे झालेले आहेत, विभक्त झालेले आहेत, मग त्यावेळेला मुलांच्या मध्ये न्यूनगंड सुद्धा निर्माण होतो. मग अशा वेळेला मुलांना सुद्धा समुपदेशनाची गरज असू शकेल नाही का? काय सांगाल मॅडम? अगदी बरोबर आहे. ह्या मुलांच्यासाठी हे सगळं सहन करणं अतिशय कठीण असतं. म्हणजे भांडणारे आई वडील असतील तर म्हणजे काही वेळेला विवाह समुपदेशकाकडे केस येते. त्यांची मुलं जेव्हा चाइल्ड काउन्सिलरशी बोलतात तर त्यावेळेला ते सांगतात की असे आई वडील भांडत राहणार असतील आणि इतके एकमेकांवर आरोप करणार असतील आणि इतक्या त्यांच्या म्हणजे बऱ्याच वेळेला मग ते अगदी मारामारीपर्यंत सुद्धा गेलेलं असतं. तर मग आम्हाला त्याचा जास्त त्रास होतो. मग आमच्यासाठी ते एकत्र राहत असतील तर विभक्त झालेले बरे इथपर्यंत 7वी 8वी 9वीतली मुलं सांगतात. त्याच वेळेला विभक्त आई वडील होतात त्याचा पण मुलांना अर्थातच खूप त्रास होतो. कारण घरामध्ये घरातून जे सगळं त्यांना एक सुरक्षितता जी मिळणार असते, जे एक स्थैर्य मिळणार असतं. संबंध घर एक प्रेमाची जागा आहे ना. आपल्याला विमल लिमयांची कविता सगळ्यांना माहिती आहे की घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती. तर ह्या सगळ्यालाच एक सुरुंग लागतो आणि मुलं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सफर होतात, त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो. अशा वेळेला जी चाइल्ड काउन्सिलर्स असतात, मुलांचे जे समुपदेशक असतात, ते मुलांना ह्या सगळ्या गोष्टीबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या भावनांची हाताळणी करतात. की त्यांच्या हातामध्ये खूप कमी गोष्टी, मुलं ही ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये खूप हेल्पलेसच असतात. मुलं मग जाणत्या वयातली असू देत किंवा अजाणत्या कुठल्याही वयातली असू देत त्रास होतो. आणि जितकी ती अजाणत्या वयातली असतात त्यांना जास्त त्रास होतो कारण त्यांना काहीच कळत नसतं. जाणत्या वयातल्या मुलांना निदान समस्या काय आहे थोड्याफार प्रमाणात तरी कळत असतं. आणि शक्यतो मुलांना आई आणि वडील म्हणजे अगदी एकतर्फी त्याच्यामध्ये खूप अन्याय अत्याचार असेल तर गोष्ट वेगळी. एरवी ना नुसते इगो प्रश्न
प्रश्न किंवा एकमेकांचं जमतच नाही एकमेकांशी, कारण दोघांच्या मधले खूप फरक जे आपण समस्यांमध्ये बोललो असतो, तर मग मुलं ना खूप शहाण्यासारखी वागतात. उलटी ती स्वतःला खूप न्यूट्रल ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आई आणि वडील दोघं सारखेच प्रिय असतात आणि ते म्हणतात की तुमच्या भांडणांचं तुम्ही बघा बाबा. म्हणजे आम्हाला कितीतरी केसेसमध्ये असं आमच्या लक्षात आलंय की मुलं ही इतकी बॅलन्स्ड असतात, अतिशय समतोल पद्धतीने विचार करतात आणि दोन्ही नात्याला ते धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचे आईवडील दोघेही सारखेच असतात. पण त्याच्यापेक्षा इतकी समंजस मुलं सगळी असतीलच असं नाही. काही मुलं मनाने भांबवून जातात, जी अशी थोडीशी सबमिसिव्ह स्वभावाची असतात, तर ती कोशामध्ये निघून जातात. काही मुलं खूप अग्रेसिव्ह होतात, काही वेळेला ती रिबेलियस पण होऊ शकतात. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकंदरीत विस्कटलेल्या घरामधल्या मुलांना जर योग्य पद्धतीचं समुपदेशन झालं तर निदान मुलांच्या मनावरच्या जखमा कमी तरी होतात. अगदी. पुढला फोन आलेला आहे. विजय सांगळे बोलतायत नाशिकहून. नमस्कार, बोला. हॅलो. मॅडम नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, प्रश्न विचारा आपला. हॅलो, नमस्कार. आपला सलग प्रश्न विचारा. मॅडम आमची भाची आहे. हो, आमची भाची दिलेली विंचुरीत. हो, तर त्यांची किरकोळ 7 महिने झाले लग्न होऊन. लग्न होऊन 7 महिने झाले मॅडम. सलग प्रश्न विचारा सर. ते नांदवायला तयार नाही मॅडम आणि त्यांची किरकोळ कारणावरून वाद झालेले. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे मॅडम? धन्यवाद सर. हा पुन्हा वैयक्तिक काय केलं पाहिजे मॅडम? धन्यवाद सर. आपला प्रश्न कळलेला आहे. नक्की कारण काय आहे तुमचं? किरकोळ कारणावरून भांडणं झालेली आहेत असं तुम्ही सांगताय, पण नक्की कारण कळू शकेल का? हो, कारण हो कारण काय नाही, त्या मुलीलाही स्वतः घेऊन. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा, सलग सांगा आम्हाला. आणि त्यांनी त्या नवरदेवाने फोटो दाखवले त्याच्या मैत्रिणीचे. हो, तर आणि बरं, धन्यवाद सर. मित्रमैत्रिणींचा मुद्दा आपण मला वाटतं मागच्या भागात घेतलेलाच होता आणि हेच कारण आहे त्या नवरा बायकोंच्या मधल्या भांडणामध्ये. काय सांगाल मॅडम? बऱ्याच वेळेला कसं होतं माहितीये का की मुला मुलींचं बाहेर मैत्री असते, प्रेमसंबंध असतात आणि घरातून ह्याला होकार मिळणार नाही अशी जवळपास त्यांना खात्री असते. आणि त्यामुळे किंवा काही वेळेला असं होतं की म्हणजे अशा परिस्थितीत तर बरीच मुलं मुली हे कधी कधी घरी सांगतच नाहीत आणि काही वेळेला घरी सांगितल्यानंतर त्याला खूप विरोध होतो की हे चालणार नाही आणि आम्ही जे बघू त्या मुलीशी किंवा मुलाशी तुला लग्न करायला पाहिजे. अशा वेळेला मुलं त्या ह्याला बळी पडतात आणि लग्न करतात. आणि याच्या लग्न झाल्यानंतर म्हणजे चला आई वडिलांना लग्न केलेलं हवं होतं ना, त्यांनी निवडलेल्या कुठल्या तरी जोडीदाराशी ते लग्न करतात आणि लग्नानंतर ते आधीचे संबंध चालू ठेवतात. आणि काही वेळेला ते लपून छपून करतात, काही वेळेला ते उघडपणे जोडीदाराला सांगतात सुद्धा की मला ना खरं तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं, पण आई वडील माझं स्वतःचं दुसरीकडे बाहेर आहे आणि मला आई वडिलांनी ह्या लग्नासाठी बळी पाडलं म्हणून मी तुला लग्न करून केवळ घरामध्ये आणलं. अशा वेळेला त्या जो जोडीदार असेल त्याचा अक्षरशः बळी जातो, कारण त्याचा ह्याच्याशी काहीही संबंध नसतो. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी. पण कधीतरी असं होतं की आता म्हणजे ह्यांची जी समस्या होती की त्यांनी फक्त मैत्रिणीचा फोटो दाखवून सुद्धा समस्या निर्माण झालेली आहे. मग अशा वेळेला विश्वास खूप महत्वाचा मुद्दा ठरू शकतो, नाही का? हो, म्हणजे आता यांची खूप अशी वैयक्तिक केस आहे आणि म्हणजे माझ्या मनात हाच प्रश्न आला की नुसता फोटो दाखवल्यामुळे एवढी मोठी समस्या निर्माण होईल का? हा, तर म्हणजे फोटो ज्या वेळेला दाखवला तेव्हा नेमकं काय सांगितलं आणि दुसऱ्या माणसाला इतकं एक फोटो बघून इतकी अविश्वास का निर्माण झाला? तर मला असं वाटतं की हे नातं निर्माण होण्याच्या आत म्हणजे ते नातं नीट सुस्थापित होण्याच्या आतच ही घटना घडली आणि ह्याच्यामुळे मुलगी एकदम असुरक्षित झाली का काय कळायला मार्ग नाही. आणि काय तिने म्हणजे त्यांनी तिला परत पाठवलं, नांदवायला नाही म्हणतायत. त्याच्यामुळे तिच्या बाजूनी काय घडलं का काय हे काही समजत नाहीये. मला वाटतं सर की तुमची जेव्हा इतकी खाजगी वैयक्तिक समस्या असते ना तेव्हा तुम्ही समुपदेशकाचा जर सल्ला घेतलात तर समुपदेशकाला हे जे ह्या नात्याचे इतर जे अनेक काही पदर आहेत, वैवाहिक नात्याचे, कौटुंबिक नात्याचे आणि या घटनेचे अनेक पदर सामोरे येऊ शकतील आणि मग समुपदेशक तुम्हाला योग्य पद्धतीने मदत करू शकेल आणि मग तुम्हाला ही समस्या सोडवायला तो मदत करू शकेल. समुपदेशक एक तटस्थपणे आपलं स्वतःचं परीक्षण करायला लावतो, त्यामुळे नक्कीच ते एक दिशादर्शक होईल नातं सशक्त होण्यासाठी. आपण आणखीन चर्चा करणार आहोत. कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनी सादर करत आहे महिला सक्षमीकरणावर आधारित नवी मालिका रात्र वणव्याची 26 जानेवारीपासून. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. वैवाहिक जीवनातील बेबनाव या विषयावर आपण आज चर्चा करतोय. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की मुलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा यंगत तरंग हा कार्यक्रम दर बुधवारी 7:15 वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे. याशिवाय वेगवेगळ्या विषयावरची जी महाचर्चा असते ती दर गुरुवारी 7:15 वाजता आपण पाहू शकणार आहात. त्याचप्रमाणे संध्याकाळी 7च्या बातम्या या पूर्वीप्रमाणेच 15 मिनिटांसाठी आपण दाखवणार आहोत सह्याद्री वाहिनीवर. त्यामुळे बदललेल्या वेळेमध्ये सह्याद्री वाहिनी पाहायला विसरू नका. पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. वैवाहिक जीवनातील बेबनाव या विषयावर आपण आज चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आहेत वंदना कुलकर्णी. मॅडम, तुम्ही म्हणालात की वैवाहिक जीवनामध्ये तडजोड केली तर कुठेतरी नातं सशक्त व्हायला मदत होते. पण हा बेबनाव नेमका कोणत्या टप्प्यावर होऊ शकतो? म्हणजे नुकतंच लग्न झालेल्यामध्ये, जसं आता आपल्याला प्रश्नही आला होता की लग्नाला 7च महिने झालेत आणि प्रॉब्लेम सुरू झालेत, किंवा लग्नानंतर बरीच वर्ष झाली आहेत, केवळ फक्त मुलांसाठी म्हणून ते एकत्र राहिलेत आणि मग काही अंशी असं होतं की आता नाही, आता शक्य नाही एकत्र राहणं. असे वेगवेगळे टप्पे असू शकतात. काय सांगू शकाल तुम्ही? सध्याचा एकंदरीत ट्रेंड ज्याला आपण म्हणतो तो आम्हाला असा दिसतो आहे की 2 टप्प्यांवर आम्हाला जास्तीत जास्त वैवाहिक समस्या येताना दिसत आहेत. पहिला टप्पा जो आहे तो लग्नानंतर, लग्न झाल्यापासून साधारण 5 वर्षापर्यंतचा. सुरुवातीच्याच काळामध्ये तडजोडीचा खूप प्रश्न येत आहेत अनेक कारणांनी, जे आपण बोललेलो आहोत की तडजोडी करायची सवय नाही म्हणा, किंवा जोडीदार निवडताना अपेक्षा मनामध्ये एक होत्या, त्या बोलल्या गेल्या नाहीत, सांगितल्या गेल्या नाहीत आणि त्या प्रत्यक्षामध्ये येत नाहीत म्हणून म्हणा, किंवा अनेक म्हणजे कारण त्याला विविध आहेत. परंतु तिथे असं दिसतं आहे की एकंदरीत तरुण पिढी जी आहे ती अशा जे नातं निकोप पद्धतीने सुरू होणार नाहीये, तर केवळ लग्नात राहायचं म्हणून चालू ठेवायचं नातं, अशा पद्धतीला ते नकार देताना दिसत आहेत. आणि उभयपक्षी तडजोड होणार असेल, हे नातं सन्मानाने पुढे जाणार असेल, या नात्यामध्ये उभयपक्षी आत्मसन्मान जपला जाणार असेल तर ठीक आहे, नाहीतर उगाच आयुष्याचा कालहरण करण्यापेक्षा, अतिशय स्वतःला त्रास करून घेत हे नातं ओढत राहण्यापेक्षा वेळेत कळलेलं आहे तर योग्य वेळेला हा निर्णय घेऊयात, अशा पद्धतीने. पण स्वप्ना, अर्थातच हे शहरांमधून जास्त प्रमाणामध्ये आहे, कारण शहरांमध्ये आता हळूहळू घटस्फोट या गोष्टीचा जो आपण स्टिग्मा ज्याला म्हणतो तो आता कमी होत चाललेला आहे. कारण बहुतेकांनी आता मान्य केलेलं आहे की ही खूप विवाह ही खूप खाजगी गोष्ट आहे, त्या दोघांचं हे खूप खाजगी जीवन आहे आणि ते दोघं जण जर त्या विवाहात नाखुश राहणार असतील तर कोणालाच त्याच्यातनं समाधान मिळणार नाहीये. लहान गावांमधून, ग्रामीण भागांमधून परिस्थिती अशी असेल असं नाही. ग्रामीण भागांमध्ये शक्यतो तडजोड करण्याकडे आजही कल आहे आणि मगाशी त्या मॅडमचा फोन आला होता तसा अजूनही एकतर्फी तडजोड करावी अशा पद्धतीचा पण विचार अजूनही तिकडे आहे. परंतु हे बघायला पाहिजे की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला तडजोड करत असताना कुठली शारीरिक मानसिक हानी पोचली नाही पाहिजे, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा टप्पा आहे तो आता म्हणलास तसा की म्हणजे काही काळानंतर लक्षात येतं, सुरुवातीची सगळी वर्ष खूप पहिला एक हनीमून पिरियड संपतो आणि माणसं संसारामध्ये एवढी गुरफटून जातात की कितीतरी वर्ष ती संसार करण्यामध्येच निघून जातात आणि वैवाहिक जीवन असं बाजूलाच पडतं, दुर्लक्षित राहिल्यासारखं होतं आणि सगळा फोकस जो असतो तो पैसे मिळवणे, घर चालवणे, मुलांना मोठं करणे ह्याच्याकडे असतो. आणि मग काही काळानंतर हे लक्षात यायला लागतं की अरे आपल्यामधलं नातं काही फुललेलंच नाहीये आणि मुलं मोठी होतात आणि हल्ली बऱ्याच ठिकाणी मुलं शिक्षणासाठी 10वी-12वी नंतरच घराबाहेर पडतात, हॉस्टेलवर राहतात, बाहेरच्या शहरांमध्ये जातात, देशात परदेशात सुद्धा जातात आणि जेव्हा ती बाहेर पडतात तेव्हा लक्षात येतं की नात्यामध्ये केवढी पोकळी निर्माण झाली होती, नात्यामध्ये केवढं अंतर पडलं होतं आणि दोघांचा एकमेकांच्या मधला रसच संपून गेलेला असतो. काही वेळेला समस्या पण खूप असतात पण त्याही बाजूला टाकलेल्या असतात की नको, मुलांचं सगळं व्यवस्थित होईपर्यंत आपण हे नको घ्यायला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग बऱ्याच वेळेला मुलं एकदा आपल्या मार्गाला लागली की त्या टप्प्यावरचे बरेच आई वडील किंवा त्या टप्प्यावरची म्हणजे 40-50 उलटलेले बरेच पती पत्नी सेपरेशनसाठी म्हणा किंवा घटस्फोटासाठी काउन्सिलरकडे येताना दिसत आहेत. पुढला फोन आलेला आहे. बलभीम बोलतायत नांदेडहून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. मी बलभीम देवकते बोलतो नांदेडहून.
माझा एक असा प्रश्न आहे. एक मुलगी आहे, तिचा घटस्फोट झालेला आहे, तिला पहिल्याचं एक मूल आहे आणि मी घटस्फोटित आहे. जर दोघांनी आम्ही लग्न केलं तर काय प्रॉब्लेम येऊ शकेल का भविष्यात? नाही. धन्यवाद सर. ते स्वतः घटस्फोटित आहेत आणि एक मुलगी जिला मुलगा आहे पण तिचाही घटस्फोट झालेला आहे आणि अशा दोन व्यक्तींनी एकत्र आल्यानंतर पुढे काही प्रॉब्लेम होऊ शकेल का? आपल्याला हे बघायचं आहे की आपला पहिला घटस्फोट कशामुळे झाला. हा बऱ्याच वेळेला कसं असतं की म्हणजे जरी आपण म्हटलं की दोन्ही हाताने वाजते, पण काही काही ठिकाणी असं असू शकतं की एक व्यक्तीचाच काहीतरी प्रश्न असतो. तो समाज आपला म्हणजे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम काहीतरी असू शकतो, कुठला तरी आजार असू शकतो, किंवा आपण मगाशी म्हणलं तसं व्यसन किंवा अशा पद्धतीचा सोडवता न येणारा प्रश्न. आणि त्याच्यातून तो घटस्फोट झालेला असतो. समजा अगदी दोघांच्याही बाजूनी लग्न नव्हतं जुळत आणि दोघांनी सामंजस्याने घेतलाय, असा पण तो घटस्फोट असू शकतो. दुसऱ्या बाजूलाही तसं असू शकतं. असे दोन घटस्फोटित व्यक्ती एकत्र येतात तेव्हा पहिली गोष्ट ही असते की दोघांनाही हे कळून चुकलेलं असतं की घटस्फोट होण्यापर्यंत समस्या किती टोकाला जातात तेव्हा घटस्फोट होतो. म्हणजे दोघांनीही त्याच्यातून जाण्याचा ताण सोसलेला असतो, त्याची वेदना सोसलेली असते आणि ह्यामधून ना बऱ्याच वेळेला माणसं समंजस होतात. म्हणजे आमच्याकडे अशा बऱ्याच केसेस आहेत की ज्यांचा पहिला डायव्होर्स झाला होता पण त्यांची दुसरी लग्न अतिशय चांगली चाललेली आहेत. कारण अनुभवातून माणसं शिकत जातात, स्वतःला बदलत जातात, स्वतःच्या वर्तनामध्ये बदल करतात. तरी पण आपण असं म्हणतो तसं की पहिल्या वेळेला जर आपलं तोंड पोळलं तर ताक सुद्धा फुंकून प्यावं, ही जी आपल्याकडे म्हण आहे, त्याप्रमाणे की परत असं आपल्या आयुष्यात घडू नये. तेव्हा तुम्ही दोघं जे घटस्फोटित एकत्र यायचा विचार करता आहात तर तुम्ही नीट एकमेकांशी बोला. पहिले घटस्फोट का झाले होते हे नीट एकमेकांना समजून सांगा. त्याच्यात आपल्या बाजूनी जर काही समस्या होत्या तर त्या समस्या ह्या लग्नामध्ये येणार नाही याचा स्वतःला एक विश्वास द्या. असा विश्वास तुमच्या जोडीदाराला पण द्या. म्हणजे मग तुम्हाला पहिल्या वेदनेतून गेल्यानंतर दुसऱ्या सहजीवनाचा आनंद घेता येईल आणि एक लहान मूल पण आहे तर त्या मुलाचंही पालकत्व चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आपण आपली चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती. राम मोहन राय सती प्रथेच्या विरुद्ध जे आंदोलन त्यांनी केलं त्याच आधारावर इंग्रजी राजवटीने या प्रथेवर बंदी घातली. सती प्रथा सरळ सरळ हत्या आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकर वर्गाची लाच घेण्याशिवाय लोकांचं जगणं खूप कठीण केलं होतं. तुम्ही सोपवणार आहे तुमच्या रॉयल पॅलेस ऑफ झांसी टू द ईस्ट इंडिया कंपनी. मी माझी झाशी नाही कुणाला देणार. कारतुसावर पसरलेला असतो चिकचिकीतपणा, गाय आणि डुकराच्या चरबीचा तोंडाने स्पर्श करताच धर्म बुडाला. उचला रे पण भेटवून टाका इंग्रजांना. या कोण आहेस तू? आम्ही मंगल पांडे. नीळ उगवणारे कारागीर इंग्रज जमीनदारांचे पण जवळजवळ बांधील मजदूर बनवून गेले. मला तुझी कुठली बडबड नाही ऐकायची आणखी. आणि जर तुम्ही नकार दिला तर मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. कारागीर लोकांवरची मोठी संकट आवाक्याच्या बाहेर गेली तेव्हा त्यांनी बंडाच्या रस्त्याचा स्वीकार केला. भारत एक खोज शनिवारी सायंकाळी 6 वाजता, गुरुवारी सकाळी 9 वाजता. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. वैवाहिक जीवनातील बेबनाव या विषयावर आपण आज चर्चा करतोय. मॅडम, तुम्ही मगाशी म्हणालात की शहरी भागात हा घटस्फोटाचा जो स्टिग्मा आहे तो थोडासा कमी झालेला आहे. म्हणजे स्वीकारार्हता किंवा ॲक्सेप्टन्स हा वाढलेला आहे की ठीक आहे, घटस्फोट झाला, काही कारणं असतील त्या दोघांमध्ये त्यामुळे ते वेगळे झाले. पण ग्रामीण भागात अजून तितकीशी सवय नाही आहे लोकांना. म्हणजे घटस्फोट म्हणजे वाईटच अशीच कल्पना आहे ग्रामीण भागात अजूनही. काय सांगाल मॅडम तुम्ही? मला असं वाटतं की एकंदरीतच ना घटस्फोट ह्या प्रश्नाकडे आता आपल्याला थोडंसं उदारमनाने बघायला पाहिजे. ह्याला कारण असं की कसंही करून टिकलंच पाहिजे हा असा जर आपण आग्रह धरत राहिलो तर ते कसंही करून हे शब्द खूप महत्वाचे आहेत. त्यामध्ये काय होतंय की पती पत्नी दोघांनाही त्या नात्याचा काही आनंद घेता येत नाहीये. दोघांवरही किंवा दोघांपैकी एकावर खूप जास्त मनाचा म्हणजे मानसिक अत्याचार त्याला आपण म्हणतो. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे घुसमट आहे किंवा खूप मानसिक त्रास त्या नात्याचा होतोय. नातं ना मुळामध्ये हे आनंद देण्यासाठी आहे, समाधान देण्यासाठी आहे आणि सुरक्षितता आणि स्थैर्य हे माणसाच्या मूलभूत मानसिक गरजा आहेत, ज्या मानसिक गरजा ह्या नात्यातून पूर्ण होत असतात. ह्या गरजा जर ह्या नात्यातून पूर्ण होत नसतील आणि सर्व
सर्व प्रयत्न करून शेवटी माणसं जर ह्याला निष्कर्षाला आलेली असतील की नाही आम्ही सर्व प्रयत्न केले पण जी काही अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे हे पुढे जाऊ शकत नाहीये, तर मला असं वाटतं की समाजाने हा प्रश्न त्या दोघांवर सोडावा. एक काळ असा होता की आपल्याकडे एक म्हण होती की जो पेजेला तो शेजेला. आज किती नाही म्हटलं तरी काळ खूप बदललाय, काळाबरोबर गोष्टी खूप बदलल्या आहेत. अगदी माझी पेज आणि माझी शेज इतक्या दुसऱ्या टोकालाही जाण्याचं जरी कारण नाहीये, तरी माझी पण पेज आहे. तर त्याच्यामुळे आत्मसन्मानपूर्वक आपल्याला जर लग्नामध्ये राहता येत असेल दोघांनाही आणि ते नातं जर आपल्याला सन्मानाने पुढे नेता येत असेल तर ते राहण्यामध्ये मजा आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की वैवाहिक बेबनाव हा एक मोठा हत्ती आहे. त्याच्यामुळे समाजातल्या लोकांना थोडी थोडीच त्यातली बाजू कळलेली असते आणि त्याच्यावरून ते म्हणत असतात की नको नको असं. तर हा अशा प्रकारे आपण विचार न करता त्या दोघांना ते निर्णय घेऊन द्यावे. त्यांच्याच समाधानाकडे, स्थैर्याला या गोष्टीत जास्त महत्त्व दिलं जावं. आणि नात्यामध्ये संयम हा हवाच आहे. दोघांनी तितक्याच संयमाने एकमेकांवर विश्वास ठेवला तर नक्कीच समस्या उद्भवू शकणार नाहीत. पुढला फोन आलेला आहे. रणजित सूर्यवंशी बोलतायत चाळीसगावहून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझा एक आते भाऊ आहे, त्याचं लग्न होऊन 7 वर्ष झाले. हॅलो. हा, प्रश्न विचारा आपला. हा, त्याचं लग्न होऊन 7 वर्ष झाले. त्याला एक 5 वर्षाची मुलगी आहे. पण एक 1.5 वर्षापासून असा प्रॉब्लेम येतोय की जी मुलगी आहे ती घटस्फोट मागते. सलग प्रश्न विचारा. हा, आपला प्रश्न विचारा. आपला आवाज आमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित येतोय. हा, ती मुलगी घटस्फोट मागतोय. 1-1.5 वर्षापासून केस चालू होती कोर्टामध्ये. तर कोर्टाने असा निर्णय दिलाय की 50,000 रुपये त्या मुलीच्या नावावर टाकून त्यांना सासरी नांदायला घेऊन यावं. पण शक्यता कमी वाटते ती नांदेल व पुढे. तर याच्यावर आपलं काही मार्गदर्शन मिळेल का? बर, धन्यवाद. पुन्हा हा न्याय प्रतिष्ठित प्रश्न झालेला आहे, तरी तुम्ही थोडक्यात काय सांगाल? समुपदेशकाकडे जाणंच जास्त योग्य ठरेल, नाही का? असं मला वाटतं. कारण कसं आहे की हा कार्यक्रमामध्ये तुम्ही केवळ 1 ते 1.5 मिनिटामध्ये प्रश्न विचारलाय आणि ती मुलगी राहणारच नाही म्हणते, याचा अर्थ परत समस्या खूप विकोपाला गेलेली दिसते. याच्यामध्ये प्रत्येकाची काहीतरी बाजू असू शकते. तर इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही मला इतके सगळं सविस्तर कसं काय सांगू शकणार आणि मी तरी तुम्हाला इतक्या थोड्या वेळामध्ये त्याच्याबद्दलचं योग्य ते उत्तर कसं काय देऊ शकणार. त्यामुळे मला असं वाटतं की खरोखरीच तुम्ही ह्या बाबतीत समुपदेशकाचा सल्ला जर घेतला तर तुम्हाला त्याची सगळी, कारण 7 वर्षाचं वैवाहिक जीवन आहे, त्याच्यामुळे 5 वर्षाची मुलगी आहे, त्यामुळे बऱ्याच घटना ह्या 7 वर्षामध्ये झाल्या असणार. एक गोष्ट नक्की आहे, माणसं घटस्फोट हौशीने घेत नाहीत. माणसं घटस्फोट आनंदाने घेत नाहीत. नाईलाज झाल्यानंतरच माणसं त्या ह्याच्याकडे जातात आणि म्हणून असा नाईलाज का झाला आहे हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि मग एकदा ते त्यातले सगळे जे तपशील समजले तर त्या तपशिलाच्या दृष्टीने मग समुपदेशक काहीतरी एक दिशादर्शन करू शकतो. काय ह्याच्यामध्ये बदल करता येतील प्रत्येकाला, जेणेकरून हा प्रश्न सुटायला मदत होईल, हे तो सांगू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं सर की तुमच्या प्रश्नाची गांभीर्य मी समजते, परंतु इथे तो विषय हाताळता येणं शक्य नाही. कमीत कमी वेळात इतका जास्त मोठा विषय नाही. समुपदेशकाचा सल्ला घेतला तर ह्याच्यातनं काहीतरी योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकेल. आता इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा येतो की जे विभक्त होणं आहे समुपदेशनाद्वारे टाळता येऊ शकतं. कारण का जेव्हा नवरा बायको विभक्त राहतात किंवा एकमेकांपासून दूर राहतात तेव्हा त्यांना एकमेकांमधल्या त्रुटी किंवा आपल्या स्वतःमधल्या त्रुटी, कमीपणा समजून येतो. म्हणजे दोन्ही पक्षी ही एक दुसरी संधी असू शकते त्यांना पुन्हा नातं सशक्त करण्यासाठी. तुमचं काय मत आहे याबद्दल? अगदी बरोबर आहे. हे खूप महत्वाचा मुद्दा तू मांडलास की काय होतं की सतत एकमेकांच्या जवळ राहून ना सतत एकमेकांचे दोषच जास्त दिसत राहतात आणि स्वतःच्याकडे बघितलंच जात नाही. जेव्हा माणसं एकमेकांच्या पासून दूर जातात, ओके, बऱ्याच वेळेला तो दुरावा दुसऱ्या माणसांच्या चांगल्या गोष्टीकडे बघायला लावतो माणसाला. माणसं एकमेकांना मिस करू शकतात की अरे ही गोष्ट ती किंवा तो किती चांगला करत होता किंवा अशी घटना घडली होती तेव्हा त्यांनी माझी किती चांगली काळजी घेतली होती. अशा पद्धतीने एकमेकांच्या पासून दूर गेल्यानंतर परस्परांविषयीची जी नकारात्मकता असते, जी कटुता असते, अतिशय टोकाच्या ज्या भावना असतात त्या कुठेतरी थोड्या स्थिर व्हायला मदत होते. आणि शिवाय सेपरेशनच्या ह्याच्यावर जेव्हा तुम्ही समुपदेशकाचा सल्ला घेतात तेव्हा समुपदेशक सुद्धा
या गोष्टींसाठी तुम्हाला खूप मदत करतो की आता स्वतःकडे पण बघा, स्वतःच्या नात्याकडे त्रयस्थपणे बघा. जेव्हा चंद्रावर गेल्यानंतर खरंच की पृथ्वी गोल फिरते हे चंद्रावर गेल्यावर दिसलं. तुम्ही स्वतःला जेव्हा त्या नात्यातनं काही काळासाठी बाहेर काढता तेव्हा त्या नात्याकडे तुम्ही जास्त स्वच्छपणे बघू शकता. ते नातं तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने दिसतं आणि मग लक्षात येतं की दुसऱ्या माणसाचे चांगले गोष्टी गुण आठवतात, लक्षात येतात आणि मग आपल्यातले पण दोष दिसायला लागतात. असा अंतर्मुख व्हायला समुपदेशक मदत करतो की तुम्ही पण बघा. आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये शेवटी कुठेतरी भावनांचा ओलावा असतो. तर त्या तिथे बरोबर आपल्याला नेमका हात घालायची एक संधी मिळते आणि त्यामुळे असं होतं की एक शेवटची संधी म्हणून समुपदेशकाकडे आलेले असतात, परंतु बऱ्याच वेळेला याच्यातून चांगला मार्ग निघतो. आणि मी म्हटल्याप्रमाणे की हे नुसतं जोडून कसं तरी एकमेकांबरोबर राहायचं नाही, निकोप पद्धतीने राहण्यासाठी काय बदल तुम्ही स्वतःमध्ये करा की ज्याच्यामुळे तुम्ही निकोप राहिलात तर नातं निकोप राहील. तुम्ही चांगल्या गोष्टी नात्यामध्ये टाकल्या तर नातं चांगलं होणारच आहे. शेवटी तुम्ही कसे असाल त्याच्यावर हे नातं ठरणार आहे. आत्मपरीक्षण नात्यामध्ये खूप महत्वाचं असंच आपल्याला म्हणता येईल. आता जसं की ही दुसरी संधी असते समुपदेशनाद्वारे टाळता येण्यासाठी, पण कधीतरी असं होतं की कुठलाही जोडीदार म्हणजे दोघांपैकी कोणीतरी एक व्यसनाधीन असेल किंवा खूप हिंसा करणारा असेल, बाहेरखाली वागणारा असेल, तर अशा वेळेला दोघांनी वेगळं होणंच केव्हाही योग्य असतं. तेव्हा तुम्ही काय सल्ला दिला? अगदी बरोबर आहे की अशा पद्धतीने इतकं सगळ्या दृष्टीने निकोप नसलेलं, त्रासदायक होणारं, मनाला अतिशय वेदना देणारं, शारीरिक यातना देणारं नातं टिकवून ठेवणं कुणाच्याच हिताचं नाहीये. त्यामुळे अशा वेळेला हे नातं म्हणजे हे दोघं जण विभक्त जर झाले तर त्यांचं जे एक चांगलं आयुष्य पुढे ते जगू शकतात, जे जगणं महत्वाचं आहे. आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगणं हा प्रत्येक माणसाचा एक अधिकार आहे आणि तो अधिकार त्याला बजावता आला पाहिजे. त्याच्यामुळे काही आहे तरी सहन करत राहा असं होता नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की एकदा जर ठरलं, हा निर्णय झाला की नाही आपण एकत्र राहू शकत आहोत आणि आता आपल्याला घटस्फोटच घ्यायचा आहे, तर तो सुद्धा ना चांगल्या मनाने घ्यावा. उगाच एकमेकांना खूप त्रास देत छळत नाही आणि एकमेकांना धडा शिकवण्यासाठी किंवा कुरघोडी करण्यासाठी म्हणून जर घटस्फोट येणार असेल तर ते कितपत योग्य आहे? म्हणजे दोघांनाही त्याचा म्हणजे आधी लग्नातला त्रास आणि त्याच्यानंतर लग्नात म्हणजे बाहेर पडायचं ठरवलं तरी त्रास. तर खूप वेळेला की आता ना मग मला बाहेरच पडायचंय ना तर मी धडा शिकवूनच बाहेर पडेन. पण असे धडे आपण दुसऱ्याला शिकवताना आपण स्वतः पण धडे शिकतच असतो ना. हे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे आणि ह्याच्यामध्ये इतकं कालहरण होतं, याच्यामध्ये इतके मानसिक क्लेश होतात, त्याचा शरीरावर पण इतका परिणाम होतो, आजूबाजूची जी माणसं असतात त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे कालाबरोबर ओव्हर द इयर्स ज्याला आपण म्हणतो, आपण इतक्या जणांशी इतकी चांगली नाती जोडलेली असतात आणि नवरा बायकोंचं एकमेकांमध्ये पटत नसलं तरी वैयक्तिक दृष्ट्या ते दोन चांगली माणसं असू शकतात. ती एकमेकांना कम्पॅटेबल होत नसतात आणि त्यांनी अनेक त्यांची माणसं जोडलेली असू शकतात. कारण मी सारखी म्हणते तसं की संपूर्ण चांगलं आणि संपूर्ण वाईट कोणीच नसतं, एकाचीच फक्त चूक कधीच नसते. त्यामुळे त्या माणसांचं स्वतःच एक अतिशय सशक्त असं विश्व असू शकतं. तर आपण मान्य करून की होतात बाबा, आपण शेवटी माणसं आहोत, आपल्याकडनं चुका होऊ शकतात, जशा इतरांच्या होतात तशा माझ्या पण होतात. तर आपण हे मान्य करूयात की अनेक कारणांनी आपण नाही एकमेकांच्या बरोबर राहतो. तर सोडचिठ्ठी हा आपल्याकडे शब्द आहे, तर अतिशय सशक्तपणाने ही सोडचिठ्ठी आपण एकमेकांना देऊयात. आपण दोघांनी मान्य करूयात की नव्हतं हे नातं पुढे जाण्यासारखं, ह्याच्यापेक्षा आणखीन आता क्लेश नको. ऑलरेडी खूप क्लेश त्या नात्यात झालेले आहेत, आता मानसिक ताण वाढलेले आहेत. आता क्लेश एकमेकांना नको द्यायला, आणखीन ताण नको घ्यायला आणि आयुष्याची मोलाची वर्ष वाया नको जायला. ती केस किती काळ कोर्टामध्ये चालू शकते, तर त्याच्यात तुमची मोलाची वर्ष वाया जातात. तुमचं रोजचं जगणं सगळं त्रासदायक होऊन बसतं. कारण तुम्हाला कोर्टात जायला लागतं, तारखांना हजर राहावं लागतं, सगळं प्लॅनिंग करावं लागतं आणि ह्या सगळ्याचा किती ताण आपल्यावर येतो. त्यामुळे जे आपण एरवी जे एक नॉर्मल जीवन जगत असतो त्याच्यामध्ये खूप अडचणी यायला लागतात, करिअरमध्ये तुमच्या खूप अडचणी यायला लागतात आणि मी म्हटल्याप्रमाणे आजूबाजूच्या माणसांना सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. त्यामुळे मला असं वाटतं की जसं समाजाने पण ह्याच्याकडे अतिशय उदार मनाने बघायला पाहिजे की कोणाला आवडतो घटस्फोट घ्यायला,
कोणालाच नाही आवडत. इथपर्यंत आलंय त्याला तशी काहीतरी कारणं असतील. आपण त्याच्यात जास्त डोकवायला जाऊ नये. आपल्याला एक चांगला सल्ला देता आला, आपण आपल्याकडनं तो द्यावा आणि त्याच्यानंतर आणि तो सुद्धा विचारला गेला तर. नाहीतर योग्य ठिकाणी प्रोफेशनल हेल्प ज्याला आपण म्हणतो काउन्सिलरची, ती प्रोफेशनल हेल्प घेऊन सोडवता आला तर तो एक अजून प्रयत्न असू शकतो. ह्या निमित्ताने ना आपल्याला बदलायला आणि एक स्वतःला सशक्त माणूस बनवायची खरं तर संधी आलेली असते. आणि तसं जर आपण ह्या निमित्ताने बनलो, व्हॉट इज माय टेक आउट ऑफ इट असं म्हणतात की ठीक आहे घटस्फोट झाला किंवा वाचला, ह्या दोन्हीतनं मी काय शिकले, मी ह्याच्यातनं स्वतःला कसं बदलवलं, मी एक ह्याच्यामधून एक अधिक सशक्त जोडीदार म्हणून घडले का, माझी स्वतःची ह्याच्यामध्ये काही वैयक्तिक वाढ झाली का, आणि ती जर झाली असेल तर ती त्या नात्यालाच काय माझ्या स्वतःला सुद्धा माझ्या सगळ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये मी जेव्हा कार्यरत असते सगळीकडे मला त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून मला असं वाटतं समाजाने आणि त्यातल्या दोन्ही माणसांनी याच्याकडे अतिशय निकोप पद्धतीने बघावं. हे नातं एकत्र राहून वा वेगळं व्हायची वेळ आली तर एकत्र राहून सशक्त होणं आणि वेगळं राहायची वेळ आली तर एकमेकांना त्रास न होईल अशा पद्धतीने सामंजस्याने ज्याला आपण म्हणतो म्युच्युअल कन्सेंटनी सामंजस्याने ह्या नातं मार्गी लावावं आणि एक चांगली आयुष्य जे आपल्याला देवाने एकच आयुष्य दिलेलं आहे ते आपण चांगल्या मार्गाने पुढे न्यावं असं मला वाटतं. आता आपण म्हणतो की म्हणजे आपण मागच्या भागांपासून चर्चा करतोच आहे तर नाते जपण्यासाठी नीतिमूल्यांची खूप आवश्यकता असते आणि संयम ठेवला, एकमेकांवरचा विश्वास ठेवला आणि हे नीतिमूल्य जपली तर मला वाटतं नक्कीच नातं सशक्त होईल. हे तर वैवाहिक नातं आहे आणि तुम्ही सांगतच आहात की लग्न हा इव्हेंट नाहीये तर लग्नानंतरचं आयुष्य हा खूप मोठा भाग असतो आपल्या जीवनातला. आणि मग जेव्हा आपण नीतिमूल्यांचा विचार करतो तेव्हा लहानपणापासूनच मुलांना जर आपण नीतिमूल्यांची किंवा मूल्याधिष्ठित शिक्षणाची सवय लावली तर किंवा मूल्याधिष्ठित शिक्षण दिलं तर हे सगळं कसं काय होणार आहे हे जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. कार्यक्रमात आज इथेच थांबूया. मॅडम तुम्ही इथे आलात आणि वैवाहिक जीवनाचे वेगवेगळे टप्पे खूप छान पद्धतीने उलगडून दाखवले त्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मनापासून आभार. धन्यवाद.